नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। नौपाडा परिसरातील तब्बल 3000 मतदारांची नावं मतदान यादीतून गायब। मतदानाचा हक्क बजावता न आल्यानं मतदारांमध्ये नाराजी। ठाणे महापालिकेतर्फे मान्सूनपूर्व रस्ते दुरुस्तीची कामं सुरू। 5 मे पर्यंत खासगी संस्थांना काम पूर्ण करण्याचे आदेश। आणि 5 लाख रुपयांच्या परतीसाठी प्रेयसीने लावलेल्या तगाद्यामुळे प्रियकरानं प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे जिल्ह्यातून यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत अंदाजे 7 लाख नावं गायब झाल्याचा फटका बसला असतानाच ठाण्यातील नौपाडा परिसरात असणाऱ्या ब्राह्मण सोसायटी आणि बी केबिन परिसरात एकूण 30,000 मतदार असून त्यापैकी तब्बल 3,000 नावं अचानक गायब झाल्यामुळे भविष्यात निवडणूक आयोगाने याकडे लक्ष देऊन अशी चूक करू नये अशी ओरड आता मतदार करीत आहेत। ठाण्याच्या ब्राह्मण सोसायटी परिसरातील वैद्य इमारतीमध्ये विचारे कुटुंबीय गेल्या 15 वर्षांपासून राहत आहेत। सर्वसामान्य मतदार असणाऱ्या विचारे कुटुंबियांमध्ये एकूण 6 सदस्य असून त्यापैकी 4 सदस्य हे मतदार आहेत। याच इमारतीमध्ये एकूण 85 मतदारांची नावं होती, परंतु त्यांची नावं मतदार यादीत आली नाहीत। विचारे कुटुंबियांमध्ये एकूण 6 सदस्य आहेत, त्यापैकी रमाकांत विचारे हे कुटुंब प्रमुख असून त्यांच्या पत्नी रागिनी विचारे या गृहिणी आहेत, तर 18 वर्षीय वर्षा आणि 22 वर्षीय गौरी विचारे या खासगी संस्थेत काम करतात। त्यांना यंदा मतदानाचा हक्क न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ठाण्यातील याच परिसरात असणाऱ्या सत्यानीला या इमारतीमध्ये राहणारे वैद्य कुटुंबीय गेल्या 50 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत मतदार आहेत, परंतु यंदा त्यांचं नाव मतदार यादीमध्ये आलं नसल्यानं यंदा त्यांना मतदानाला मुकावं लागलं आहे। दिलीप वैद्य यांचं वय 86 वर्ष असून त्यांच्या पत्नी यांचं वय 84 इतकं आहे। येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीपूर्वी यादीमध्ये सुधारणा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। ठाण्यातील उच्च शिक्षित असणाऱ्या या प्रभागांमधील नागरिक वर्षानुवर्ष याच ठिकाणी राहत असून यंदा या नागरिकांना मतदानापासून वंचित का राहावं लागलं हा देखील प्रश्न निर्माण झालाय। माझं नाव या पहिला यादीमध्ये नव्हतं। आम्ही 40 वर्ष इथे राहतो, प्रत्येक वेळेला मतदान करतो आणि माझं नाव का वगळलं गेलं ते मला माहीत नाही। त्याच्यामुळे मत देता आलं नाही। काय वाटतं सरकारने सगळं हे बघून नीट व्यवस्था करायला हवे आणि आमचं मत फुकट गेलं त्याच्याबद्दल काय करायला पाहिजे ते सांगा। नगर असं मला वाटतं काहीतरी नवीन यादी वगैरे तयार करून विधानसभा पुढे आहे त्याच्यामध्ये 1 मिनिट बोला। पुढे विधानसभा येणार आहे त्याच्यासाठी आमचं तरी नाव इन्क्लूड करावं। आम्ही 40-45 वर्ष मतदान करतो आहे आणि आमचा पत्ता पण कधीचा चुकीचाच दिलेला आहे। 40 वर्ष आम्ही ते राहतोय तरी कितींदा अर्ज दिला, सांगितलं, पण काही उपयोग होत नाही। मान्सूनपूर्व रस्ते दुरुस्तीची कामं महापालिकेनं हाती घेतली असून शहरात ज्या खासगी संस्थांनी रस्ते खोदले आहेत त्यांनी आपली कामं 5 मे पर्यंत पूर्ण करावीत असे आदेश पालिकेनं संबंधितांना दिले आहेत। तसंच यंदा प्रथमच शहरातील 41 पैकी 15 महत्त्वाच्या जंक्शनचं काम मास्टिक अस्फाल्ट पद्धतीनं पावसाळ्यापूर्वी पूर्ण केलं जाणार असून पावसाळ्यात ठाणेकरांना खड्डेमुक्त प्रवास देण्याचा दावा पालिकेनं केला आहे। या कामासाठी 18 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यानुसार आता 41 पैकी 25 चौक दुरुस्तीसाठी मोकळे झाले आहेत। त्यातीलच 15 चौकांचं काम सध्या सुरू आहे।
उर्वरित 10 चौकांच्या ठिकाणी मलवाहिन्या टाकण्याचं काम सुरू असल्याने ते काम पूर्ण झाल्यानंतरच तेथील चौकांची दुरुस्ती केली जाईल असं पालिकेनं स्पष्ट केलंय। पावसाळा सुरू झाला की रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी वाहन चालक हैराण होतात, त्यामुळे तात्पुरता मुलामा लावून महापालिका दरवर्षी यातून काढता पाय घेत असते। परंतु आता मागील वर्षांपासून महापालिकेनं रस्त्यांचं काँक्रिटीकरण, UTWT, मास्टिक अस्फाल्ट, डांबरीकरण आदींच्या माध्यमातून सुरू केलं आहे। यासाठी सुमारे 900 कोटींचा निधी देखील मंजूर झाला आहे। त्यानुसार सध्या ही कामं सुरू आहेत। मागील वर्षी शहरातील नितीन, कॅडबरी, 3 हात नाका, माजिवडा आदींसह महत्त्वाच्या जंक्शनवर खड्डे पडले होते, त्यामुळे या जंक्शनवर वारंवार वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे यंदा याच जंक्शनची दुरुस्तीसाठी निवड करण्यात आली आहे। दुरुस्ती करण्यात येणाऱ्या जंक्शनमध्ये नितीन कंपनी, 3 हात नाका, कॅडबरी, सिव्हिल हॉस्पिटल, उथळसर, बी कॅबिन, गावदेवी, मनोरुग्णालय आदींसह इतर चौकांचा समावेश आहे। प्रेयसीकडून घेतलेल्या 5 लाखासाठी नेहमी पैशासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने अंधाराचा फायदा घेऊन मोबाईलच्या वायरीनं गळा आवळून हत्या केल्याची घटना ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी तपास करून पोलिसांनी आरोपी प्रियकरास गजाआड केले। मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रकाश भोईर असून गेल्या 4 वर्षांपासून सुरेखा पाटील या महिलेशी आरोपी प्रकाश याचे प्रेमसंबंध होते। सुरेखा ठाण्यातील बाळकुम परिसरात राहत होती, त्याच परिसरात प्रकाश राहत होता। 8 वर्षांपूर्वी सुरेखाच्या पतीचं निधन झालं होतं। त्यानंतर आरोपी प्रकाश आणि सुरेखा यांच्यात प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते। आरोपी प्रकाश हा आजारी होता, त्यावेळेस त्याने सुरेखाकडून 5 लाख रुपये घेतले होते। काही कालावधीनंतर सुरेखानं प्रकाशकडे दिलेल्या 5 लाख रुपयाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली होती। अखेर सुरेखानं पैशासंबंधित बोलण्याकरिता प्रकाशला आपल्या घरी बोलावलं होतं। त्यावेळी या दोघांमध्ये पुन्हा जोराचं भांडण झालं होतं। याचा राग मनात धरून प्रकाशनं पहाटे सुरेखाच्या घरी येऊन अंधाराचा फायदा घेऊन मोबाईलच्या वायरीने सुरेखाचा गळा आवळून तिची हत्या केली आणि फरार झाला। मात्र पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करून सुरेखाचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासून आरोपी प्रकाश भोईर यास अटक केली आणि हत्येचा उलगडा झाला। या प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। ठाणे महानगर क्षेत्रातील नालेसफाईचं काम शुक्रवारी 2 मे पासून सुरू होत असून त्यासाठी 52 ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे। यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपये खर्च येणार असून यावर्षी प्रथमच नालेसफाईच्या संपूर्ण कामाचं व्हिडिओ शूटिंग केलं जाणार आहे। व्हिडिओ शूटिंग करण्याची जबाबदारी ही ठेकेदारांवरच सोपवली असून त्यावर मुख्यालयातील अधिकाऱ्यांचाही वॉच राहणार आहे। नालेसफाईच्या कामाची डेडलाईन 31 मे पर्यंत देण्यात आली असून यावेळेच्या पावसाळ्यात पाणी तुंबू दिलं जाणार नाही अशी ग्वाही प्रशासनानं दिली आहे। ठाण्यात 1,17,121 किलोमीटर लांबीचे नाले असून त्याची सफाई दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केली जाते। नाले सफाईची कामं व्यवस्थित होत नाही अशी टीका विविध राजकीय पक्षांचे नेते तसेच रहिवासी करतात। ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी यावर्षी नाले सफाईचं व्हिडिओ शूटिंग करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार घनकचरा विभागाने संपूर्ण तयारी केली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच निविदा काढल्या होत्या। मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं मुदतवाढ द्यावी लागली होती। नौपाडा, कोपरी, वागळे, रायलादेवी, वर्तकनगर, माजिवडा, उथळसर, कळवा आणि मुंब्रा या प्रभाग समिती अंतर्गत नालेसफाईची कामं सुरू होणार आहेत। यापूर्वी प्रत्येक प्रभाग समितीने हा एक ठेकेदार नेमला जायचा। आता या कामाचे विभाग पाडण्यात आले असून 52 ठेकेदारांकडे नालेसफाईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यासाठी JCB, क्रेन, पोकलेन मशीन याचाही वापर होणार आहे। सोनसाखळी चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी उशिरा का होईना ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली असून या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी खास व्यूहरचना आखली आहे। शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तसेच घटनास्थळांचा सविस्तर अभ्यास करून ही व्यूहरचना आखण्यात आली असून त्याद्वारे शहरात मुक्तपणे संचार करणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। ही व्यूहरचना गोपनीय ठेवण्यात येणार असून तिची येत्या काही दिवसात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे।
ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढू लागले असून सोनसाखळी चोरट्यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत। तसंच शहरातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे ठाणे पोलिसांची डोकेदुखी वाढू लागली आहे। मध्यंतरी सोनसाखळी चोरट्यांचा बिमोड करण्यासाठी ठाणे पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांना आवाहन केलं होतं। तसंच सोनसाखळी चोरांना जेरबंद करण्यासाठी संपूर्ण आयुक्तालयात ऑल आउट ऑपरेशन राबवलं होतं। त्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त KP रघुवंशी रस्त्यावर उतरले होते। त्यामध्ये काही सोनसाखळी चोर तसेच अट्टेल गुन्हेगार सापडले होते। सोनसाखळी चोर मोटरसायकलींचा वापर करीत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येत होती। त्यात पोलिसांकडून मोटरसायकलींची कसून तपासणी करण्यात येत होती। त्यामुळे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना काहीसा आळा बसला होता। मात्र गेल्या काही महिन्यांपासून भीड चेपलेले सोनसाखळी चोरटे पुन्हा शहरात सक्रिय झाल्याचं चित्र आहे। गेल्या 2 महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात पोलीस विभाग व्यस्त होता। याच संधीचा फायदा घेत चोरट्यांच्या शहरातील उपद्रव वाढल्याचं दिसून येत होतं। सध्या दिवसाला 2 ते 3 सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल होऊ लागले आहेत। दरम्यान निवडणुकीच्या बंदोबस्तातून काहीशी सुटका होताच ठाणे पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांकडे पुन्हा मोर्चा वळवला असून अशा गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी ही उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। आयुक्तालय हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील सोनसाखळी चोरांची कार्यपद्धती तसंच गुन्ह्यांचे घटनास्थळ या सर्वांचा सविस्तर अभ्यास ठाणे पोलिसांकडून गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून सुरू होता। त्या आधारे सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी खास व्यूहरचना आखली असून त्याविषयी सोनसाखळी चोरट्यांना थांगपत्ता लागू नये यासाठी ही व्यूहरचना गोपनीय ठेवण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। भोगवटा प्रमाणपत्र नसल्यानं अनधिकृतचा शिक्का बसलेल्या असंख्य इमारतींसाठी पालिकेनं आणलेल्या अभय योजनेला ठाणेकरांनी अगदीच सुमार प्रतिसाद दिला। या योजनेबाबत शेकडो रहिवाशांनी चौकशी केली असली तरी प्रत्यक्षात सहभागासाठी गेल्या 2 महिन्यात केवळ 15 ते 20 अर्जच पालिकेकडे आले आहेत। ठाणेकरांचा प्रतिसाद वाढावा यासाठी आता दंड कमी करण्याची मागणी ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघानं पालिकेकडे केली आहे। ठाणे शहरातील जवळपास 80% इमारतींना ओसी नाही। त्यातील बहुसंख्य इमारती अनधिकृत असून त्यांना ओसी मिळण्याची शक्यताही नाही। परंतु पालिकेची रीतसर परवानगी घेऊन उभ्या राहिलेल्या अनेक इमारतींकडेही ओसी नाही। अशा इमारतींमधील फ्लॅटसाठी बँक कर्ज देत नाही। पुनर्विकासावरही बंधने येतात। त्यामुळे अशा रहिवाशांची समस्या सोडवण्यासाठी पालिकेनं 3 मार्च रोजी अभय योजना जाहीर केली। मात्र गेल्या जवळपास 2 महिन्यात या योजनेतील सहभागासाठी अवघे 15 ते 20च अर्ज आल्याचं समजतं। निवडणुकीच्या धामधुमीमुळे यापैकी एकाही इमारतीला अद्याप ओसी मिळाली नाही। विशेष म्हणजे केवळ ओसी नसलेल्या इमारतींचे अर्ज येण्याऐवजी संपूर्ण बेकायदा असलेल्या इमारतींसाठी अर्ज येत असल्यानं लोकांपर्यंत या योजनेचं स्वरूप पोहोचवण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचं स्पष्ट होतं। हा सुमार प्रतिसाद पाहता ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघानं अभय योजनेतील दंडात सवलत देण्याची मागणी पालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे केली आहे। 40 चौरस मीटर पर्यंतच्या घरांसाठी 25,000 आणि 60 चौरस मीटर पर्यंतच्या घरांसाठी 50,000 दंडाची तरतूद असताना ठाण्यातील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटाचा विचार करता 60 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी 25,000 रुपये दंड आकारावा अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केली आहे। ओसी न घेऊन रहिवाशांना अडचणीत टाकणाऱ्या बिल्डरांना धडा शिकवण्यासाठी बिल्डरांना काळ्या यादीत टाकण्याची तरतूद योजनेमध्ये आहे। मात्र बिल्डरला काळ्या यादीत न टाकता त्या कंपनीचे मालक किंवा पार्टनर यांना काळ्या यादीत टाकावं असं महासंघाचं म्हणणं आहे। कारण कंपनीचं नाव प्रत्येक प्रकल्पात वेगळं असू शकतं। मात्र बिल्डर किंवा त्यांचे पार्टनर यांच्यावर कारवाई केल्यास ओसी न घेण्याच्या प्रकाराला आपसूक आळा बसेल असंही महासंघाचं म्हणणं आहे। आता योजना यशस्वी करण्यासाठी तिचं स्वरूप बदलण्याची तयारी पालिका दाखवते का यावर ठाण्यातील इमारतींचं भवितव्य अवलंबून आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9320277007 86520202
5555. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.